नमस्कार. इथे आपण मेकॅनिक्स आणि फोर्स सिस्टीम बघणार आहोत. तर मेकॅनिक्सची डेफिनेशन काय? मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऑन अ बॉडी इन मोशन ऑर ॲट रेस्ट. म्हणजे एखादी जर बॉडी मोशनमध्ये आहे किंवा रेस्टमध्ये आहे, तर अशा वेळेला त्या बॉडीवर जर फोर्सेस ॲक्ट होत असतील, तर त्या फोर्सेसमुळं बॉडीवर होणारा जो इफेक्ट आहे, तर तो स्टडी आपल्याला मेकॅनिक्समध्ये करता येतो. तर मेकॅनिक्सच्या पुढचे रिलेटेड सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, थिअरी ऑफ मशीन, मशीन डिझाइन, फ्लुइड मेकॅनिक्स असे नंबर ऑफ सब्जेक्टमध्ये तुम्हाला मेकॅनिक्सचा बेस हा लागतो. मग आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय? ए स्टडी ऑफ डिफरंट लॉज अँड प्रिन्सिपल ऑफ मेकॅनिक्स अप्लाइड टू इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स इज नोन ॲज अप्लाइड मेकॅनिक्स ऑर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. म्हणजे हा जो मेकॅनिक्स आहे ह्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रिन्सिपल्स आहेत, लॉज आहेत, म्हणजे लॉज ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ द फोर्स, त्यानंतर लेमिस थिअरम असे नंबर ऑफ फोर्सेस आहेत, सॉरी नंबर ऑफ प्रिन्सिपल्स आहेत, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल आहे, असे नंबर ऑफ जे लॉज आहेत आणि प्रिन्सिपल्स आहेत ह्याच्या मदतीनं आपण इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर ते जे सायन्स आहे आपण त्याला काय म्हणतो? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आता हे जे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे ते दोन ह्याच्यामध्ये क्लासिफाय झालंय. एक म्हणजे स्टॅटिक आणि दुसरं म्हणजे डायनॅमिक. स्टॅटिक म्हणजे काय, की जर बॉडी रेस्टमध्ये आहे, एका जागेवर उभी आहे, तर त्या बॉडीवर जर फोर्सेस ऍक्ट होत असतील, तर त्याचा जो स्टडी आहे तो आपल्याला स्टॅटिक्समध्ये बघायला मिळतो. इट इज दॅट ब्रांच ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स which deals with the action of forces on the bodies at rest. आता पुढची जी आहे ती डायनॅमिक्स आहे. म्हणजे इथं फक्त म्हटलंय इन मोशन. याचा अर्थ जर बॉडी मोशनमध्ये असेल, तर त्यावेळेला त्याच्यावर त्या बॉडीवर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे, त्याच्यामुळे त्या बॉडीवर काय इफेक्ट होईल हे आपल्याला डायनॅमिक्समध्ये बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल, समजा क्रिकेटचा विषय घेतला आणि बॉलरनं जर बॉलिंग केलेलं आहे आणि हा बॉलला थोडासा वेग मिळाला आणि त्या वेगामध्ये तो बॉल पुढे चाललाय आणि बॅट्समननं जर समजा त्याला हिट केला, तर हिट करताना त्या बॉलचा वेग काय होता, बॅटीनं कोणत्या डिग्री अँगलनं त्याला टच केलेला आहे, किती फोर्सनं टच केलाय, त्यामुळे त्या बॉलवर जो इफेक्ट होणार आहे, तर तो इफेक्ट आपल्याला डायनॅमिकमध्ये बघायला मिळेल, की तो कोणत्या दिशेला जाईल, किती वेगानं जाणार आहे. तर हे सगळं आपल्याला डायनॅमिक्समध्ये बघायला मिळेल. मग हा जो डायनॅमिक आहे ह्याचे दोन टाइप्स पडतात. एक म्हणजे कायनेटिक्स आणि दुसरं कायनेमॅटिक्स. आता कायनेटिक्स याचा अर्थ काय? इट इज दॅट ब्रांच ऑफ डायनॅमिक्स which deals with action of forces on bodies in motion considering mass of the body and forces causing the motion. म्हणजे इथं ज्यावेळेला आपण बॉडीचं मास कन्सिडर करणार आहोत, तर ते सगळं आपल्याला कायनेटिक्स मध्ये बघायला मिळतंय. आणि जर कायनेमॅटिक्स असेल, तर आपण बॉडीचं मास कन्सिडर न करता आपण फोर्सेसची जी ऍक्शन आहे, ते आपण इथं स्टडी करणार आहोत. आता थोड्याशा काही बेसिक कन्सेप्ट बघूया. पहिले पार्टिकल्स. पार्टिकल इज डिफाईन्ड ॲज ए मटेरियल पॉइंट विदाउट डायमेन्शन्स बट कंटेनिंग डेफिनेट अमाऊंट ऑफ मॅटर. मग समजा एखादी बॉडी आणि त्या बॉडीवर एखादा आपण पॉइंट घेतला, तर त्या पॉइंटला डायमेन्शन तर आपण देऊ शकत नाही, पण त्या पॉइंटला सर्टन मॅटर आहे, म्हणजे थोडंसं मटेरियल वगैरे आहे, तर आपण म्हणणार आहे पार्टिकल. नेक्स्ट आहे बॉडी. बॉडी म्हणजे काय? इट इज डिफाईन ॲज द पोर्शन ऑफ मॅटर विच इज लिमिटेड इन ऑल डिरेक्शन. म्हणजे एखादी गोष्ट आहे ज्याला आपण डायमेन्शन्स मध्ये आपण मोजू शकतो, लांबी, रुंदी, उंची. तर आपण अशामध्ये जर बघू शकत असेल, तर त्याला आपण म्हणणार आहे बॉडी. Next, a rigid body. It is defined as a body, the particle of which are fixed in position relative to one another, even when subjected to number of forces. याचा अर्थ काय, की समजा एखाद्या बॉडीवर जर फोर्सेस ऍक्ट झाली, नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट झालेले, तरी सुद्धा त्याच्यातले पार्टिकल अजिबात हालत नाही, जागेवरून हालत नाही. तर किंवा ती बॉडी एका जागेवरनं दुसरीकडे हालत नाही, तर अशा बॉडीला आपण म्हणतो रिजिड बॉडी. मग अशी जी बॉडी आहे, हिची लांबी रुंदी वाढत नाही किंवा कमी होत नाही, म्हणजे ती ताणली जात नाही किंवा कॉम्प्रेसिव्ह होऊ शकत नाही. तर अशी जी बॉडी त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी.
आता याच्यानंतर आपण बघणार आहोत फोर्स. आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो फोर्स रिलेटेड असेल. मग फोर्समध्ये आपण काय बघणार आहोत, तर कन्सेप्ट ऑफ फोर्स. फोर्सची कन्सेप्ट काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, फोर्सचं युनिट काय आहे, तर 1 न्यूटन फोर्स त्याची डेफिनेशन काय आहे, फोर्स ग्राफिकली कसा रिप्रेझेंट केला जातो, बोज नोटेशन कसे दिले जातात, फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, फोर्सचा बॉडीवर इफेक्ट कोणता होतो, कशा प्रकारे होतो, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी फोर्सची काय आहे, तर हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर आता इथे स्टार्ट करताना पहिल्यांदा घेतोय न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटन्स फर्स्ट लॉ स्टेट काय करतोय, तर एव्हरी बॉडी continues to be in its state of rest or of uniform motion in straight line unless it is acted upon by some external agency. This external agency is called as force. याचा अर्थ समजा एखादी बॉडी एका जागेवर कधी एका जागेवरच केव्हा राहील, ज्या वेळेला आपण त्याच्यावर कोणताही फोर्स आपण त्याला ढकलत नाही, तोपर्यंत ती त्या जागेवरच राहणार आहे. जर आपण ढकललं तर ती त्या जागेवरनं दुसरीकडे हलणारे मोशनमध्ये येणार आहे. किंवा फॉर एक्झाम्पल एखादी गाडी आहे, ती एका सरळ सपाट रोडनं चाललेली वेगात चाललेली, आपण जिथपर्यंत त्याला ब्रेक लावत नाही किंवा फ्रिक्शन जर त्याच्यावर ऍक्ट होत नाही, तर ती गाडी तशाच वेगानं पुढे जाणार आहे. तर तो जो फोर्स लावतो ती जे आपण एक्सटर्नल एजन्सी लावतो, जे ढकलतोय, त्याला आपण म्हणतो फोर्स. मग फोर्सची डेफिनेशन काय आहे? अन एक्सटर्नल एजन्सी आयदर पुश ऑर पुल. पुश म्हणजे ढकलणे, पुल म्हणजे ओढणे. विच चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन ऑफ द बॉडी अपॉन विच इट ऍक्ट्स. म्हणजे एक्सटर्नल एजन्सी जी ओढते किंवा ढकलते, की ज्याच्यामुळे बॉडी काय करते, तर चेंज ऑर टेन्स टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर मोशन. म्हणजे एका जागेवर असेल तर ती मोशन मध्ये जाईल आणि मोशन मध्ये असेल तर ती एका जागेवर येण्याचा म्हणजे स्पीड कमी होण्याचा तरी प्रयत्न करेल किंवा एकदम स्टॉप तरी होईल. तर त्याला आपण म्हणतो फोर्स. मग आता फोर्सचं युनिट काय आहे, तर फोर्सचं युनिट बघा इथं फॉर्म्युलाच दिलाय. फोर्स इज एफ इज इक्वल टू एम इंटू ए. एम म्हणजे मास, ए म्हणजे ऍक्सलरेशन, तर आणि ह्याला म्हणतो आपण प्रोडक्ट. म्हणजे फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सलरेशन. फोर्स इज प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सलरेशन. मग याचा युनिट फोर्सचं काय आहे, तर मासचं याचा युनिट गुणिले ऍक्सलरेशनचं याचा युनिट. मासचं याचा युनिट असतं केजी आणि ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर फोर्सचं युनिट आहे केजी इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ही जी टोटल टर्म आहे ह्याला आपण म्हणतो न्यूटन. मग याचा युनिट जे फोर्सचं आहे ते आहे न्यूटन आणि ते आपण दाखवतो कॅपिटल एन. मग 1 न्यूटन इज इक्वल टू काय येईल, 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ह्याच्यावरच 1 न्यूटन फोर्स ही डेफिनेशन तयार झालेली. तर एम के एस युनिट जे आहे ते काय, के जी एफ म्हणजे के जी फोर्स. मग के जी फोर्स जर न्यूटन मध्ये कन्व्हर्जन असे करायचं असेल तर 9.81 न मल्टिप्लाय आपल्याला करावं लागतं. तर दुसरे युनिट कसे आहेत, तर बघा 1 किलो न्यूटन म्हणजे 1 kN, इथं लिहिले किलो न्यूटन इज इक्वल टू 10⁻³ न्यूटन. म्हणजे जसं आपण मोजतो 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 1000 म्हणजे एकावर 3 शून्य म्हणजे 10⁻³ मग 1 किलो न्यूटन इज इक्वल टू 10⁻³ मग इथं मेगा न्यूटन एम आला तर 10⁻⁶, गिगा आला गिगा न्यूटन तर 10⁻⁹ असं करायचं. 1 गिगा न्यूटन इज इक्वल टू 10⁻⁹ न्यूटन. मग 1 न्यूटन फोर्स म्हणजे 1 न्यूटन फोर्सची डेफिनेशन काय होईल, unit Newton force or 1 Newton force is that force which when act on a body of mass 1 kg produces an acceleration of 1 meter per second square in it. याचा अर्थ काय, जर 1 न्यूटन फोर्स जर एखाद्या बॉडीवर, आता बॉडीचं मास किती पाहिजे, 1 kg, 1 kg मास असलेल्या बॉडीवर जर ऍक्ट होत असेल तर त्या बॉडीचं ऍक्सलरेशन तो 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर तयार करणार, प्रोड्यूस करणार. आता फोर्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय आहे किंवा एखादा फोर्स ग्राफिकली कसा रिप्रेझेंट करायचा, तर ह्यासाठी आपण खाली बघणार आहोत. बाकीचं तुम्ही डिस्क्रिप्शन वाचू शकताय. समजा ओ पॉइंट आहे, तर या ओ पॉइंटवर
100 न्यूटन फोर्स ऍक्ट होतोय कोणत्या दिशेला, तर ए दिशेला, म्हणजे ए डिरेक्शनला, म्हणजे टुवर्ड्स ईस्ट कडे आपण दिले. तर असं समजा ओ टू ए फोर्स आहे 100 न्यूटन फोर्स. मग आता हा फोर्स आहे तो आपण एका पॉइंटवर दाखवणार, कसं दाखवणार? तर नाही आपण दाखवू शकत. मग ह्याच्यासाठी आपण काय करतो, तर तो ग्राफिकली दाखवतो. का, तर फोर्स हा वेक्टर आहे. मग ह्याच्यासाठी आपण स्केल घेणार आहोत. तर स्केल काय, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 न्यूटन. तुम्ही किती घेतलं तरी चालेल. याचा अर्थ काय, जर समजा 1 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली तर ती इथला फोर्स दाखवणार आहे 20 न्यूटन. 2 सेंटीमीटरची लाईन दाखवली तर किती दाखवेल, 40 न्यूटन. 3 सेंटीमीटरची असेल तर 60 न्यूटन. म्हणजे 60 न्यूटनचा फोर्स दाखवायचा असेल तर 3 सेंटीमीटरची लाईन काढावी लागणार आहे. 20 न्यूटनचा फोर्स दाखवायचा असेल तर 1 सेंटीमीटरची लाईन काढावी लागेल. 100 न्यूटनचा फोर्स दाखवायचा असेल तर 5 सेंटीमीटरची लाईन काढावी लागेल. तर आपण पहिल्यांदा ओ पॉईंट घेणार आहोत. आता ओ पॉईंट पासून डिरेक्शन कोणत्या साईडला आहे, टुवर्ड्स राईट. तर राईट साईडला एक लाईन ड्रॉ करणार आहोत. तर ही लाईन कशी आहे, तर ही जी लाईन ऑफ ऍक्शन आहे त्याला आपण पॅरलल लाईन उजवीकडे, का तर फोर्स ओ कडून उजवीकडे चाललाय, राईट साईडला चाललाय, ड्रॉ करणार. मग किती लेंथ काढायची, तर या स्केलकडे बघायचं. स्केलवरनं आपल्याला दिसतंय की 100/20 म्हणजे 5 सेंटीमीटरची आपण लाईन ड्रॉ करणार. मग 5 सेंटीमीटरवर जो पॉइंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत ए. मग अशा प्रकारे आपण हा जो फोर्स आहे तो रिप्रेझेंट करतो ग्राफिकली. फॉर एक्झाम्पल, जर समजा 5 सेंटीमीटरचा फोर्स आहे ग्राफिकली रिप्रेझेंट केलाय, तर त्याच्यावरनं उलट फोर्स किती आहे कसं काढणार, तर ह्याच्यासाठी मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज इक्वल टू लेंथ ओ ए, ओ ए ची लेंथ इंटू स्केल. स्केल जी काय असेल आपण घेतलेली ती 5 × 20 इज इक्वल टू 100 न्यूटन फोर्स. म्हणजे जर माझ्याकडं हा डायग्राम आहे तर मी ह्याच्यावरनं फोर्स किती हा फाइंड आउट करू शकतो.